मुंबई नाका परिसरात कार आणि अँब्युलन्सचा भीषण अपघात। नाशिक शहरातील मुंबई नाका परिसरात आज सायंकाळी 4:30 वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडला। मुंबई नाका येथील सर्व्हिस रोडवर मानवता केअर हॉस्पिटल समोर अँब्युलन्स आणि वॅगनार कारची समोरासमोर धडक झाली। प्राथमिक माहितीनुसार मुंबई नाक्याकडून सर्व्हिस रोडने द्वारकाकडे जाणारी अँब्युलन्स आणि द्वारक्याकडून मुंबईकडे येणारी वॅगनार कार यांच्यात हा अपघात झाला। अपघात इतका भीषण होता की कार चालक गाडीत अडकून पडला होता। स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेत चालकाला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले। या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत। धडकेमुळे वॅगनार कारचे मोठे नुकसान झाले आहे। परिसरात मोठा आवाज झाल्याने काही काळ वाहतूकही विस्कळीत झाली होती। प्राथमिक अंदाजानुसार अँब्युलन्स चुकीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर येत आहे। तसेच अँब्युलन्स चालक मद्यप्राशन केलेल्या अवस्थेत असल्याचीही चर्चा आहे। मात्र याबाबत अधिकृत पुष्टी झालेली नाही। या प्रकरणाचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस ठाणे करत आहेत। स्टार वन महाराष्ट्र न्यूजसाठी इरफान पठाण, नाशिक।